आहेत. अजून कोण आहे? 65 वाली एकच व्यक्ती फक्त? 65 प्लस फक्त एक व्यक्ती आहे? मग चला 60 प्लस करा, 60 प्लस. ज्यांचं वय वर्ष 60 आहे अशा पुढचे व्यक्ती हँड रेज करतील. मोबाईल मधून करा. कौशल्यताई, मोबाईल मधून केलं तर भारी होईल. अजून कोणी 60 वर्ष वय त्यापेक्षा जास्त? कांचन मॅडम, तुम्ही 60 वर्ष वय प्लस का कमी आहे? 60 ला कमी आहे? 60 वर्षापेक्षा जास्त असणारी व्यक्ती हँड रेज करा. वय वर्ष 60 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती हँड रेज करा. बरं, हात दाखवा. तुम्हाला हँड रेज नसला करता असा हात दाखवा. तुम्ही 60 प्लस आहात, ज्यांचे कॅमेरे ऑन आहे. तुम्ही हँड रेज केला त्यांनी नाही. सदाशिव सर तुम्ही नाही. ज्यांना हातच करतात ना असे 60 प्लस, वय वर्ष 60 प्लस. हा, गीते मॅडम तुमचा झालाय की? गीते सरनी केलाय तुम्ही, बस काय अडचण नाही आहे. एवढेच येतं बघा. आता 91 आपण फॅमिली मेंबर आहे, त्यामध्ये किती सापडले आपल्याला? फक्त 5. सगळ्याला एकच प्रश्न, सबको एक ही क्वेश्चन है, सबको एक ही क्वेश्चन है. बरोबर आहे लोखंडे मॅडम? आता सरांना बोलायचं, थोडं थांबा 2 मिनिटं. प्रश्न समजून घ्या नीट. गीते सर कॅमेरा समोर या. कल्पना मॅडम तुम्ही पण समोर या. ओके, तुम्हाला एकच प्रश्न आहे सगळ्यांना. तो प्रश्नाचं उत्तर बघा काय येतंय, मग तुम्ही ठरवा की तुम्ही काय करणार आहात. ओके, तो हम स्टार्ट करेंगे कौशल्य पवार मैडम से. हम उनको स्पॉटलाइट भी करेंगे. ओके, आणि त्यांनी भरपूर या आरोग्य परिवाराची या अगोदरही सेवा केलेली आहे. कौशल्य पवार मॅडम, प्रश्न असा आहे की हे 2025 आज संपणार आहे, परंतु पुढच्या 2026 साठी तुम्ही काय संकल्प घेऊन आला आहात? मी असा संकल्प केला सर की ज्याप्रमाणे मी निरोगी झाले, माझे सगळे डिसऑर्डर्स तर नव्हते, वजन वगैरे कमी झालं, पण जगातील सर्वात जास्तीत जास्त लोकांना आपल्या सकस संतुलित आहाराबद्दल ज्ञान द्यायचं, माहिती द्यायची, समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि सगळ्यांना निरोगी ठेवायचं. ओके, तुम्ही निरोगी बनलाय तर तुमचे जे आसपास तुमचे नातेवाईक असतील त्यांना निरोगी बनवायचा तुम्ही संकल्प केलाय. ओके, येस. वैयक्तिक स्वतःमध्ये, येस गीते सर, तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये काय बदल घडवण्याचा निर्णय घेतलाय? सर, गेले 1.5-2 वर्ष जो आनंद मला या फॅमिलीमध्ये मिळाला आहे आणि मला पर्सनली हेल्थच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये जो बदल माझ्यात झाला आहे, असे अनेक आमचे नियर डिअर ज्याला आपण म्हणतो, भरपूर लोक आहेत की जे या आदिवैद्यांनी त्रस्त आहेत. तर मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे स्वार्थी न बनता सारथी बनणार आहे आणि पुढच्या 2026 मध्ये सर 100+ लोकांपर्यंत मी हा आरोग्य परिवाराचे हे घेऊन जाणार सर. एक मिनिट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॅडम तुम्ही पण बोलू शकता, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय. जरी तुम्ही दिसत नसलात तरी तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. बोला. नाही सर, आता तुम्ही म्हटले सरांकडे, मग मी गपचीप बसले आता.
ठीक आहे सर, बोला, तुम्ही बोला, काय अडचण आहे? तुम्ही काय संकल्प केलाय स्वतःमध्ये, काय बदल घडवणार? आरोग्यमय जीवन जगायचं, आनंदी आणि आरोग्यमय जीवन जगायचं आणि दुसऱ्याला जगू द्यायचं. क्या बात आहे, सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करा. स्वतः निरोगी जगायचे आणि जे आपल्या सोबत आहेत त्यांना सुद्धा निरोगी बनवायचे. क्या बात आहे, लय भारी. स्वार्थी न बनता सारथी बनायचे. मॅडम, तुम्हाला काय बोलायचे? सांगा, तुमचा संकल्प काय असणार आहे या नवीन वर्षामध्ये? स्वतःला पण वर्कआउट करायचं आणि दुसऱ्याला करायला लावायचं. लय भारी. येस, सदाशिव सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग, बोला. सर, मी या जर्नीमध्ये आल्यापासून जो आनंद मला मिळतोय, ह्याच्या अगोदर कधी मी 37 वर्ष पूर्ण पोलीस सर्व्हिस मध्ये कधीच मला आनंद मिळत नव्हता. आणि मला रोज माझं सकाळी 4:45ला उठणे, सगळं जजमेंट करणे, स्वतः सगळं पाणी गरम करून सगळं ॲव्हरेज बनवणे, सगळं बाकी म्हणजे घरचा सपोर्ट नसताना मी सगळं चालू ठेवलं. आणि जेवढ्या आजूबाजूच्या लोकांना जेवढं काय डिसऑर्डर काय सगळ्यांना मदत करणे हे काम आहे. मी स्वतःच माझं वजन कमी केलंच, पण दुसऱ्याला हे करणं. येस, ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता. सर सांगतंय की स्वतःच करतोय, कुणाची मदत नाही, काय नाही. घरच्यांनी पाणी गरम करून देऊ नाही देऊ, पण आपला बदल स्वतः करायचा, स्वतःमध्ये घेऊन जायचं आणि स्वतःच करायचं. भारी वाटतंय का सर या परिवारात जॉईन करून? नाही सर, जोपर्यंत मी या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार. किती लोक काही मला नावं ठेवू दे, काही करू दे, मी रोज लोकांना भेटतो. येस सर, खूप खूप अभिनंदन. पाहू शकता सर सांगताय की कुणी काही जरी म्हटलं तरी आपल्याला या परिवारासोबतच राहायचे. यस, चलो हम जाएंगे सैनी सर के पास. लय भारी. सर, मराठी कंफर्टेबल या हिंदी? मराठी दोनों. आपको जो सही लगेगा आपको बोलना है. गुड मॉर्निंग सर. इनको लास्ट में क्यों रखा है पता है क्या? ये अलग ही कहानी है. हाँ, इस साल में आप बोलते हो ना, मेरे को ये बंद करना है, वो बंद करना है, ऐसा करना है, वैसा करना है, कल से मैं ये करूंगा, वो करूंगा. तो इन्होंने बहुत कुछ करके इस फैमिली में ज्वाइन किया है. तो थोड़ा बहुत मेरे को भी हिस्ट्री पता है, लेकिन उनकी कहानी उनकी जुबानी हम सुनना चाहते, उनकी का कहानी उनकी मुंह से. तो आज इस परिवार में 81 सदस्य है. आप थोड़ा ध्यान दीजिए और इधर थोड़ा थोड़ा 2 मिनट का ध्यान दीजिए. हम ज्यादा आपको समय नहीं लेंगे. यस सर, आपका नाम बताना है, आप इस परिवार में किस वजह से आए, क्या है आपका पूरा एक्सपीरियंस, थोड़ी 2 मिनट में अंदर बताना है. ओके. मेरा नाम कृष्ण सैनी, सिंदर नासिक. सर, मैं 22 साल से दवाई खा रहा था, मेडिसिन. ओके. तो अभी जब से ज्वाइन हुआ है, अभी 1.5 साल हो गए. 1.5 साल से पूरा दवाई बंद है. कितना किलो वजन कम किया है? 20 किलो. 20 किलो. 20 किलो. 20 केजी वजन भी कम किया है. और आपका उम्र? 65. येस, 65 वर्ष वय आहे आणि 20 किलो वजन कम केलंय. कितना टैबलेट चालू था आपको? डेली का एक टाइम का 6 टैबलेट था. 6 या 18 टैबलेट. 6-18 डेली बेसिस वरती 18 टैबलेट घेत होते. आज वो कितना टैबलेट लेते हो आप? अभी बंद. 1.5 साल हो गए बंद. आपने मन से किया कि डॉक्टर की सलाह से बंद किया? डॉक्टर ने बता दिया, बोला एकदम फिट है, कुछ जरूरत नहीं. तो आपको आगे आपका जो लाइफ है बड़ा हुआ लग रहा है कि कम हुआ लग रहा है इस परिवार में आके? अच्छा हो गया, एकदम फिट रहता है. और आपका जो पुराना लाइफस्टाइल था इसके बारे में थोड़ा बताना है इन लोगों को. सर वो नहीं, देखो सर, शर्माने की बात नहीं है, क्योंकि इस परिवार में बहुत सारे ऐसे लोग हैं कि वो बोलते कि मेरा ये नहीं बंद होगा, वो नहीं बंद होगा.
बहुत दिन से ये चल रहा है, वो चल रहा है, इसमें मेरे को ये नहीं होगा। तो आपको ये बताना है कि आदतें छूट सकती है कि नहीं। छूट सकती सर, 35 साल के बाद में छूटा है। 35 साल के बाद 35 ईयर्स दिया डेली। तो आपको क्या क्या आदतें थी और आप उसमें क्या बदलाव आया है वो बताना है। सर बहुत बदलाव आया है, जो डेली का जो बैठते थे मंडली में वो बंद हो गया है, शाम का टाइम। रात्रीचे मित्र बदललेत, बदली हो गई सर। समजून घ्या। सरांचे थोड़ा भावना समझ के ले लो, थोड़ा भावनाओं को। रात के दोस्त बदल हो चुके हैं और सुबह के दोस्त पकड़े हैं। ये भानुदास सर होंगे, ये प्रवीण सर होंगे, इनको पकड़ा है अभी। बराबर है। बराबर है सर। तो आपको कैसा लग रहा है वो रात के दोस्त छोड़ने के बाद अभी। अच्छा लग रहा है सर, एकदम फाइन रहता है, दिन भर खुश रहता है। अभी खर्चे इधर हो रहा है कि उधर ज्यादा होता था, या इधर ज्यादा होता है, कहाँ उधर ज्यादा खर्चा होता उधर ज्यादा हो रहा था। है? उधर कितना खर्चा हो रहा था। जितना भी महीना में होता है उधर 1 दिन 2 दिन में हो जाता है। ऑल फॅमिली मेंबर सुन सकते हो, उत्तम देशमुख सर ते सांगतात की महिन्याभराचा इकडचा खर्च तिकडे एका दिवसात होत होता, आणि तो आता इथं महिन्याभरात खर्च होतोय सकस संतुलित आहाराला। बराबर है सर। बरोबर सही एकदम। आप खुश हो। हाँ खुश है सर। चलो, आज आज कोण कोण असा पूरा निर्णय पूरा घेणार। पूरा फैमिली खुश है अभी। फैमिली खुश है, खुश है, पूरा फैमिली। पूरा फैमिली खुश इस है। वर्ड में तो दम है बॉस, क्योंकि कोणाच्याच महिलेला वाटत नाही की संध्याकाळचे मित्र प्रत्येकालाच असावात। हा, आणि सरांनी ते मित्र सोडलेत आणि आज मेडिकल फ्री आयुष्य जगताय। 18 टॅबलेट, 6 सकाळ, दुपार 6 आणि संध्याकाळी 6। तर बघा आयुष्य काय असन, आणि त्यासोबत पुन्हा रात्रीचे मित्र होते। डिस्क्लेमर असेल हा, त्यांच्यामध्ये त्यांनी बदल घडवलाय। का बदल घडवलाय, तर त्यांना चांगले मित्र भेटले आणि आज मेडिकल फ्री आयुष्य जगताय। सो अमेझिंग, खतरनाक यांचे का अनुभव मी घेतले, की आज यांना काहीच गरज नाही, फक्त आरोग्याशिवाय यांना वेगळं काहीच लागत नाही। आज पैसा नकोय, काय नको, आज सगळ्यांनी नोकऱ्या केल्या का। जवळपास सरांकडे 4 या 5 कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे वाटतं, बरोबर। सनी सर बता ना एक बार, लेबर कॉन्ट्रैक्ट है ना आपके पास, अनम्यूट करो ना। यस सर। कितने कंपनी का कॉन्ट्रैक्ट है आपके पास। 5 कंपनी का। 5 ना। पाहू शकता, पैशानी वेल सेटल 5 कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, लेबर कॉन्ट्रॅक्ट। हे PSI सदाशिव बेळगुंदकर सर, एवढे दिवस नोकरी केली पोलिसाची, तिकडे काय आनंद भेटला नाही, इकडे आले आज आनंदी आहेत, सांगते माझ्यात बदल झालाय। लोखंडे सर, कोणत्या विभागात काम करत होते सर तुम्ही। अनम्यूट नाही झालं सर। हा. लघु पाटबंधारेकडे इंजिनियर होतो. सर पाटबंधारे विभागात होते, लोकांच्या जमिनीला पाणी सोडायला रात्र बेरात्री कधी पण जायचे, पाटाला पाणी आलं की, बरोबर। आणि गीते सर कोर्टात कामाला होते। बघा, हे तुम्हाला उदाहरण काय देतोय, ह्या व्यक्तींनी सगळ्या नोकऱ्या केल्यात, पैसा पाणी सगळ्याच्या हाताखालून गेले, परंतु आरोग्याने भिकारी बनले होते, शरीराने भिकारी बनले होते, बरोबर आहे। तर मग या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी ठरवलंय, सरांना तर लोखंडे सरांना कॅन्सर सारखा भयानक आजार झाला होता, आज त्यांनी त्यावर मात केली, बरोबर आहे। सैनी सरांना हार्ट्रिक 24 टॅबलेट चालू होत्या, त्या आज बंद आहेत। मॅडमचा बीपी शुगर, आणि सैनी मॅडमला पण चॅलेंज होतं। सैनी मॅडम आहे का कॉलवरती, सैनी मॅडम आहेत कॉलवरती, असल्या तर हँडच करा। सैनी मॅम कॉल पे, जोडी आणि गोडीने कुठे असू, जगाच्या पाठीवर कुठे असू, गावाकडे जरी गेले ना तिकडं पण करतात ते,
कोणी करू नाही करू त्यांचं त्यांचं करतात ते. मग लक्षात घ्या, त्या व्यक्तींनी नोकऱ्या केल्यात, लोकांसाठी जीव झिजवलाय आणि आज आरोग्यासाठी झगडत होते, परंतु या परिवारात आणि मेडिकल फ्री आयुष्य जगताय. सो अमेजिंग, खतरनाक. खलील भाई, ढूंढो इनमें आपको भी, सोचो समझो, बेहतर बनना है तो ये जो आप बोल रहे हैं ना, देखो वही करना पड़ेगा. मेडिकल फ्री जिंदगी जीना है तो आपको सकस संतुलित आहार होना ही होना है ना. नयूम शेख सर पैठन से, उधर मुंह करके बैठे हो, इधर थोड़ा करो, हम भी देखेंगे आप क्या कर रहे हो, है कि नहीं. और कौन है, और इससे भी ज्यादा देखो, आप कम उम्र के हो और भागने वाले का काम नहीं है. हाँ आकाश सर, ये भागने वाले का काम नहीं है. आपको स्पॉटलाइट लिया तो आपने 25 नहीं 50 मारना चाहिए था, मेरे में दम है, दिखाना है. हाँ? आप तो भाग गए, ये भागने वालों का काम नहीं है. बदलाव लाना है तो वही सिचुएशन में, वही स्टैंडिंग में आपको करना चाहिए. तो कुछ भी चैलेंज हो भाई, उसके ऊपर आपको सोल्यूशन निकालना है. देखो चैलेंज हर के जीवन में आता है. चैलेंज किसके जीवन में चैलेंज नहीं, सबके जीवन में चैलेंज है. तो बदलाव लाना है तो चॅलेंज के ऊपर मात करणं पडेगा की नाही. मात करावं लागेल ना, संघर्ष करावा लागेल, उठावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि वय वर्ष एकाहत्तर असताना सरांनी करून दाखवले. आपल्यात काय कमी आहे, काय कमी आहे, हात आहे, पाय आहे, डोळे, नाक आहे, सगळे 100% भारी आहे आपण. फक्त आपल्यात आळस झटकावं लागेल. फक्त एकच गोष्ट आहे, आळस झटकला की सगळं होते. माना हलवा, हा ना होतंय. आळस झटकल्यावर सगळं होतंय ना. मग आळस का म्हणून करताय, कोणासाठी करताय, स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, स्वतः करा, भारी बनणार तुम्ही. ओके, चला सगळ्यांना